केअरटेकर भाग 45. मीरा धापा टाकतच वॉशरूममध्ये येते, दार लावून घेते आणि आरशात स्वतःकडे पाहत क्षणभर ती स्तब्ध होते. तिचा चेहरा पूर्णपणे लालसर झालेला, श्वास अजूनही तिचा थरथरत होता. मीरा मनातच विचार करू लागते, हे हे काय झालं माझ्यासोबत? मी सरांच्या मांडीवरती पडले आणि सरांनी माझ्या कमरेवरून हात फिरवला. ती पटकन दोन्ही हातांनी चेहरा झाकते. ओठ अजूनही थोडे थरथरत असतात. तिने आपल्या मानेकडे पाहिलं, जिथे क्षणभर त्याच्या श्वासांची उष्णता तिला जाणवत होती. आरशात स्वतःच्या नजरेला बघून ती किंचित पाठीमागे सरते आणि ती परत हळू आवाजात स्वतःशीच बोलते, मी एवढी घाबरले होते, पण ते जेव्हा माझ्याजवळ आले, मी विरोध का केला नाही? का नाही केला विरोध? मीरा आरशासमोर उभी आहे, पण आता तिचं लक्ष आरशात दिसणाऱ्या चेहऱ्याकडे नसून तिच्या मनात चाललेल्या विचारांमध्ये होतं. काय होते मला हे? मी सरांना कायम विरोध का करत नाही? उलट ते जेव्हा माझ्या जवळ येतात, काही ते मला म्हणतात किंवा ते मला स्पर्श करतात, मी शांत का राहते? मला का गप्प बसवलं जातं त्यावेळी स्वतःकडूनच? त्या दिवशीसुद्धा जेव्हा त्यांनी मला विचारलं होतं, अविनाश शिंदे आणि माझ्यात काय फरक आहे? हो, खरंच त्या दोघांमध्ये फरक आहे. अविनाश शिंदेचं बघणं, त्याचा तो स्पर्श, त्याचा तो आवाज, हे सगळं मला घाणेरडं वाटायचं. असं वाटायचं की मी तिथून पळून जावावं, स्वतःचं शरीर झटकून टाकावं. ती नकळत आपले हात घट्ट पकडते. मनात एक थरारक आठवण उसळते. पण आरव सर, त्यांची नजर वेगळी असते. जेव्हा ते माझ्या मानेवर ओठ टेकवतात, माझ्या कमरेवरून ते हात फिरवतात, ते क्षणभराचं होतं, पण मी तिथेच थांबले. मी त्यांच्यापासून पळाले नाही. का? तो स्पर्श घाणेरडा का वाटला नाही मला? उलट मी हरवून गेले त्या स्पर्शात. हे चुकीचं आहे का? का मी चुकीच्या गोष्टीत आनंद शोधत आहे? की मी खऱ्या भावना ओळखू लागले? ज्यावेळी खरं तर मी हा केअरटेकरचा जॉब स्वीकारला होता, तेव्हा अगदी स्पष्टपणे आरव सरांनी मला एकच गोष्ट सांगितलेली होती, तू इथे काम करायचंस, पण कधीही गरज पडली तर तुला माझ्या शारीरिक गरजाही पूर्ण कराव्या लागतील. आणि त्या क्षणी मला खूप घृणा वाढली होती, सरांबद्दल, या नोकरीबद्दल आणि स्वतःबद्दलही. मनामध्ये माझ्या खूपच संताप उसळलेला होता. हेही तसलेच आहेत, स्त्रियांकडून एक वस्तू समजणारे. पण तरीही मी ही नोकरी घेतली आईसाठी, पैशांसाठी आणि कर्जासाठी. मनाशी ठरवलं होतं भावनांचा काही संबंध ठेवायचा नाही. पण इथे आल्यानंतर मात्र मला आरव सरांचा स्पर्श कधीच घाणेरडा वाटला नाही. ती आरशाकडे पाहत स्वतःच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखण्याचा प्रयत्न करते. उलट त्यांच्या स्पर्शामध्ये मी हरवून जाते. कधी त्यांच्या हाताचा हलकासा स्पर्श, कधी त्यांच्या श्वासांची उष्णता. तो क्षणच वाटतो थांबून जावावा, संपूच नये कधीच. का असं होतंय मला? माझं मलाच कळेनासं झालंय. ती एक पाऊल पाठीमागे जाते. हात थरथरत ओठांवरती जातो. माझं मन कधी त्यांच्या जवळ जातं आणि शरीर त्यांच्या नकळत त्यांच्याकडे ओढलं जातंय. खरंच हे सगळं काही बरोबर आहे का? क्षणभर तिची नजर आरशातून स्वतःच्या डोळ्यांमध्ये स्थिर होते. आरव सरांच्या स्पर्शामध्ये मी वाहवत चाललेली आहे, खरंच. पण असं वाहून जावं की नाही? जर एखाद्या क्षणी मीच माझ्यावरचं नियंत्रण हरवलं तर? आणि काही असं घडलं जे पुढे जाऊन चुकीचं ठरेल तर? मीरा या विचाराने जोरात डोळे बंद करते. नाही मीरा,
हे असं होऊ द्यायचं नाही तुला. आरव सर हे फक्त तुझे बॉस आहेत. त्यांच्या तिथे तू काम करतेस. माझं काम आहे त्यांची काळजी घेणं, त्यांचं मन जिंकणं नाही. ती खोल श्वास घेते आणि निर्णय घेतल्यासारखी आरशामध्ये बघतच म्हणते, त्यांच्यापासून थोडंसं लांब राहिलेलंच बरं. त्यांच्या स्पर्शामध्ये हरवून गेलं की स्वतःला हरवून बसायचं असतं. मीराला नक्की काय वाटतं हेच खरं तर तिला समजत नव्हतं. ती सगळ्या गोष्टींमध्ये खूप कन्फ्यूज झालेली होती. त्यामुळे आरवजवळ जास्त जायचं नाही, जेणेकरून त्याच्या स्पर्शामध्ये ती हरवून जाईल असं मीरा मनाशीच ठरवते आणि ती वॉशरूममधून बाहेर येते. मीरा परत आरवच्या केबिनमध्ये जाते, पण ती तिचं काम करण्यामध्ये स्वतःला बिझी ठेवत होती. ती जास्त आरवकडे बघायचं टाळत होती. ऑफिस टाईम संपतो आणि दोघेजण मिळून ऑफिसच्या बाहेर येतात. दोघेजण बाहेर आलेले बघून ड्रायव्हर गाडी काढतो. दोघेही पाठीमागच्या सीटवरती बसतात. गाडीमध्ये हलकीशी शांतता होती. आरव आणि मीरा एकत्र बसले असले तरी मध्ये एक अंतर जाणवत होतं. मीरा खिडकीच्या बाहेर बघत होती. झाडे मागे सरकत होती. आरव तिच्याकडे अधूनमधून पाहत होता. सकाळपासून सॉरी सर, माफ करा म्हणून खूप सारे प्रयत्न करणारी असं म्हणणारी मीरा आता एक शब्दही बोलत नव्हती. हे पाहून आरवच्या चेहऱ्यावरती एक हलकंसं हसू उमटलं. तो थोडासा पुढे वाकला आणि अचानक तो गुणगुणायला लागला, ला 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 ला. त्याला गुणगुणताना बघून मीरा त्याच्याकडे बघते. तिच्या चेहऱ्यावर हसू येतं, पण ती लगेच चेहऱ्यावरचं ते हसू दडवते. ती परत खिडकी बाहेर बघते, पण तिच्या कानांवर आरवचा आवाज ठळकपणे उमटतच राहतो. काका, आपल्या गाडीत म्युझिक सिस्टीम आहे ना? मग एखादं छानसं गाणं लावा ना, आरव बोलतो. आरवचे बोलणे ऐकून ड्रायव्हर थक्क. मग आरवने सकाळी अंगावर राग काढलेला आणि आता हे अचानक त्याचं असं बोलणं. ड्रायव्हर गोंधळून बोलतो, हो सर, आहे. ड्रायव्हर गाणं लावतो. गाडीत सूर घुमायला लागतो, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा. मीराचं मन गोंधळतं. ती आरवकडे एकदा पाहते आणि परत खिडकी बाहेर बघते. मीरा मनातच म्हणते, हा माणूस इतका अनप्रेडिक्टेबल का वाटतोय? सकाळी रागाने किती ओरडत होता, लगेच गाणी बंद करा बोलला आणि आता मुलासारखं गातोय. आरव मात्र आता हलकं गाण्याशी गुणगुणतच राहतो. आरव मस्तपैकी त्या म्युझिक सिस्टीमबरोबर गुणगुणत होता आणि इकडे म्युझिक सिस्टीममध्ये गाणं वाजतच होतं. गाण्याचे शब्द वातावरणामध्ये विरघळत जात होते. गाडीमध्ये आता एक रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालेलं होतं. हे सगळं काही बघून मीरा मनातच बोलते, हे काय सुरू आहे? काय चाललं हे? आरव सर म्युझिक गुणगुणणं. मीराला आता एक एक क्षण खूप ऑकवर्ड फील करत होता. तिचं मन घाबरायला लागलेलं होतं. तिचं स्वतःवरचं नियंत्रण ढासळते की काय अशी तिला शंका वाटायला लागलेली होती. आरवच्या चेहऱ्यावरती एक हलकंसं हसू होतं. त्याच्या बोटांनी सीटवरती टकटक करत गाण्याशी त्याने ताल धरलेला होता. ते सगळं पाहून मीराच्या अंगावरती एक गोड शहारा सुटलेला होता. मीरा हळू आवाजात स्वतःशीच बोलते, कधी एकदा घरी पोचते असं झालं आहे. हे वातावरण, हे गाणं आणि आरव सरांचा हा हसरा चेहरा. काही वेळातच गाडी घरी पोचते. मीरा आतून तशीच गंभीर चेहरा करत नजर न वाढवता पटकन गाडीचं दार उघडते आणि न सांगता न वळता घरात निघून जाते. तिची पावले थोडीशी घाईत होती. आरव तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत गालातल्या गालात हसत होता. ते हसू फार मोठं नाही, पण पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर आलेलं एक निसटतं समाधान असतं. ते बघून जवळ उभे असलेले बॉडीगार्ड्सही थक्क होतात. ते एकमेकांकडे पाहतात, जणू ते एकमेकांना विचारत आहेत, बॉस आता हसले का? कारण आत्तापर्यंत कधीच असं आरव हसत नव्हता. पण आरव त्या क्षणी कुठेच नाही, ना गेटकडे, ना गाडीकडे, ना लोकांकडे बघत होता. तो तर मीराच्या त्या थोड्या धुसफुसल्या चेहऱ्यात, तिच्या नजर टाळण्यात आणि नकळत ब्लश झालेल्या गालात गुंतलेला होता. मीरा पटकन तिच्या रूममध्ये जाते. तिची पर्स ती बेडवरती फेकते. मीरा बेडवरती आपटून पडते.
डोकं उशात खुपसतच स्वतःशीच बडबड करते. या आरव सरांना खरंच काय होतं ना मला समजतच नाही. सकाळी म्हणजे काय अगदी राक्षस मोडमध्ये होते, एवढं इग्नोर करत होते की काय सांगू. आणि आता एवढे शांत आणि गोड गुणगुणतात. म्हणजे यांना काही इमोशनल स्विच आहे का? पाहिजे तेव्हा हा इमोशनल ऑन करा, पाहिजे तेव्हा तो इमोशनल ऑन करा. ती उशी तोंड लपवत स्वतःलाच हसून घेते आणि ती परत पुन्हा स्वतःलाच रागून बोलते. पण मीरा, काय ठरवलं आहेस? आरव सरांबद्दल जास्त विचार करायचा नाही. मग आता काय विचार करतेस ग पागल मीरा? ती मनाशीच बडबडते आणि उठते. आरशात स्वतःकडे बघते. उठ आता, वेळ बघ. सरांना कॉफी द्यायची आहे ना तुला. आणि तुलासुद्धा परत स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तू त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये सुद्धा काम करतेस आणि घरी येऊनसुद्धा तुला काम असतं. तुला काही सुट्टी नाही बरं का. ते मात्र निवांत एकदम राजाच्या स्टाईलमध्ये बसले असतील आता त्यांच्या रूममध्ये. मीराच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा दिवसभराचा थकवा आणि त्यात मिसळलेलं शांत समाधान होतं. ती निवांतपणे केस मागे बांधते, हातामध्ये एक कप उचलते आणि स्वतःसाठी एक फक्कड चहा बनवते. पाणी उकळताना ती त्या उसळण्याचा आवाज शांतपणे ऐकत असते. जणू तिच्या मनामध्ये विचारही त्याच आवाजात विरघळू लागलेले होते. आता फक्त थोडा वेळ, मी आणि माझा हा फक्कड चहा आणि त्यानंतर मग आरव सरांची कॉफी. ती हळूहळू कपमध्ये चहा होते, थोड्याशा ओठांजवळ नेते. एक घोट घेताच चेहऱ्यावरती हलकंसं समाधान उमटतं. तेवढ्या तिचं लक्ष घड्याळाकडे जातं. 6:25 झालेले होते. आयुष्यात निवांतपणात फार वेळ नसतो मीरा मॅडम. चला आता सरांची कॉफी बनवायची. पण आज मात्र काहीसं वेगळंच होतं. कायमच्यासारखं सहजपणे आरवच्या रूमकडे पावलं तिची वळत नव्हती. भीती वाटत नव्हती, पण एक अनामिक थरथर मनामध्ये बसली होती. हृदयाचे ठोके थोडे जास्तच वेगाने वाजत होते, अगदी बुलेट ट्रेनसारखे. खरंच जाऊ का नको असा विचार तिच्या मनात येतो. पण का एवढं सगळं आज वेगळं वाटतंय हे तिलाच खरं तर कळत नव्हतं. आरवच्या नजरेला नजर देणं इतकंही अवघड वाटेल असं कधी वाटलं नव्हतं. ती लाजते, पण कुठल्या गोष्टीची लाज हेही तिला समजत नव्हतं. फक्त चेहऱ्यावरती हसू येत होतं. पण एवढं सगळं चालू असतानाही तिचं मन तिला एक गोष्ट आठवण करून देत होतं. वेळेवरती कॉफी देणं तिचं काम आहे आणि ते काम ती अजिबात टाळू शकत नव्हती. तिने स्वतःच्या छातीवरती सगळी धडधड एक्शन बाजूला ठेवली. दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरला आणि हळूहळू पावलं आरवच्या रूमकडे वळली. मीरा किचनमधून हातात कॉफी घेऊन बाहेर पडते, अगदी मनाला समजावत जावं लागेल असं म्हणून. पण तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज येतो, एखाद्या तारेला हळूवार झंकारल्यासारखा, पण तरीही खोलवर भिडणारा. ती क्षणभर थांबते. हाच आवाज. ती पटकन मागे वळते. आठवतं तिला, हाच तर आवाज एकदा ऐकू आला होता आणि तो आवाज ऐकत ती एकदा अशीच आरवच्या रूममध्ये गेलेली होती. तर समोर आरव गिटार वाजवत होता. हो, तेव्हाही तोच आवाज मला ऐकू आलेला होता. आरव सर गिटार वाजवत होते. आता मात्र तिच्या मनात एक नवीनच उत्सुकता जागी झालेली होती. आज असं काय झालं? सर पुन्हा गिटार वाजवतायत? मगाशी गात होते आणि आता गिटार? हातातली कॉफी सावरत ती आवाजाच्या दिशेने म्हणजेच आरवच्या रूमकडे हलकेच चालत जाते. हृदयाची धडधड आणखीनच वाढते. आरवच्या दाराजवळ पोचल्यावर ती क्षणभर थांबते. आवाज अधिकच स्पष्ट होतो. एका हलक्या सुरात अलगदपणे बोटं फिरतात तारांवर. तिने एक हळूचा श्वास घेतला आणि हलक्याच थरथरत्या हातांनी ती दार थोडंसं उघडते. ती दार उघडून हळूहळू आत येते. समोरचं दृश्य तिच्या नजरेत भरतं. शांत खोलीत एकटाच आरव सोफ्यावरती बसला होता. डोळे मिटलेले, गिटारच्या तारांवर त्याची बोटं अलगद फिरत होती. मीरा काही क्षण तसेच स्तब्ध उभी राहते. एक अनोखी ओढ तिला त्याच्याकडे खेचत होती. तिला वाटतं तो काहीतरी हरवलेलं आठवत आहे की विसरायचा प्रयत्न करत आहे. हातातली कॉफी ती अजूनही घट्ट पकडून ठेवलेली असते. ती थोडी पुढे येते. त्याच्यासमोर त्याच्या नजरेच्या रेषेत
मग थोड्या आवाजात थरथरत असलेला आवाज काढते. सर सर तुमची कॉफी. आवाज ऐकून आरवची बोटं थांबतात. डोळे हळूहळू तो उघडतो. त्याची नजर एकदम मीरावर स्थिर होते, काहीही न बोलता. मीराचं हृदय धडधडू लागतं. ती काही क्षण त्याच्या नजरेला सामोरी जाते, पण मग हळूहळू ती नजर खाली झुकवते. चेहरा ओढून घेतल्यासारखा वाटतो तिला. ठेव तिथे, आरव शांतपणे बोलतो. आरवचा शांत पण खोल स्वर खोलीत उमटतो. मीराच्या हातातली कॉफी ती न बोलता समोरच्या टेबलावरती ठेवते. ती नजर अजूनही खाली, पण मन मात्र ढवळून निघालेलं. का असं वाटतंय आज? का मला त्याच्याकडे बघायला पण अवघड वाटतंय? ती मनाशीच बोलत ती अलगद वळते. पावलं मागे वळत असतानाच आरवचा आवाज परत एकदा तिच्या कानी ऐकू येतो. 1 मिनिट मीरा. ती जागीच थबकते. हृदय क्षणभर थांबतं. का थांबवलं? काही कळलं का यांना? चेहऱ्यावर काही झळकलं असेल का माझ्या? मीरा क्षणभर डोळे घट्ट मिटून घेते. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत ती मनाशीच म्हणते, अरे देवा, आता काय बोलणार आहेत हे? आता काही विचारलं तर काय उत्तर देणार आहे मी? का थांबवलं असेल यांनी मला? ती मनातच बडबड करते आणि मग डोळे उघडून हळूहळू मागे वळते. त्याच्याकडे ती नजर टाकते. थोडीशी थरथरलेली, पण चेहऱ्यावरचा अवघडलेपणा लपवण्याचा पुरेपूर ती प्रयत्न करत होती. हां सर, बोला ना. काही हवं आहे का? ती हलकंसं हसून विचारते, पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच भावविश्व हलत असतं. जणू ती स्वतःपासून काहीतरी लपवत असते. आरव मीराकडे बघतो आणि बोलतो, तिथे बेडच्या बाजूला टेबलवरती पाणी आहे ना, ते देतेस का मला? आरवचा आवाज शांत होता, पण त्यात एक अजब मागणी होती. जणू त्याला पाण्याची नाही, तिच्या थांबण्याची गरजच होती. हां हो, देते ना. मीरा पटकन म्हणते आणि त्या छोट्या टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलते. ग्लास घेऊन ती आरवसमोर परत येते आणि त्याच्या हातात तो देते. आरव क्षणभर तिच्याकडे बघतो, काही बोलता. मग तो ग्लास सरळ पुढच्या काचेच्या टेबलावरती ठेवतो. जणू काही पिण्याचा इरादा नव्हताच त्याचा. तेवढ्यात मीरा मागे वळते. आता तरी इथून निघावं, ही ऑकवर्ड सायलेन्स टाळावा असं तिच्या मनात येतं. पण ती 2च पावलं टाकते आणि मीरा. आरव तिचा हात पकडतो. क्षणाचाही विलंब न करता एका झटक्यात तिला तो जवळ घेऊन घेतो. ती काही समजायच्या आत ती थेट आरवच्या शेजारी सोफ्यावरती बसलेली असते. इतकं सगळं अचानक घडलेलं असतं की तिला काही सुचत नाही. तिचा श्वास घेणंसुद्धा थांबल्यासारखं वाटलेलं होतं. अचानक आरवने तिला जोरात ओढून खेचलेलंच होतं. ती त्याच्या अगदी जवळ, त्याच्या बाजूला बसलेली होती आणि दोघांच्यामध्ये फक्त काही इंचाचंच अंतर होतं. आरवच्या हातातली गिटार त्याने आधीच बाजूला ठेवलेली होती. आता एक हात त्याचा स्वतःच्या कमरेवरती टेकलेला आणि दुसऱ्या हातात अजूनही मीराचा हात घट्ट पण हळुवारपणे पकडलेला. मीरा चटकन त्याच्याकडे बघते. तिचे डोळे विस्फारलेले. हे काय? तिच्या मनात एकच गोंधळ, पण आरवच्या डोळ्यात ती पहिल्यांदाच वेगळीच चमक पाहते. ना राग, ना प्रश्न, ना त्रास. फक्त एक हलकं, शांत आणि तिला चकित करणारं हसू. तो काहीच बोलत नाही, पण त्याच्या नजरेत विचार नव्हता, निव्वळ एक हळुवार, हो तू आहेस इथे आणि मला तेच हवं आहे, अशी भावना होती. मीरा मात्र अजूनही अवघडलेली. त्याच्या हातात अडकलेला स्वतःचा हात तिला जाणवत राहतो. ती काही क्षण त्याच्याकडे बघतच राहते. तिच्या श्वासांचा ताल विस्कळीत झाल्यासारखा. आरव तिच्या डोळ्यामध्ये बघतो आणि शांत स्वरात म्हणतो, तुला गिटार शिकायचं होतं ना? मीरा क्षणभर चमकून त्याच्याकडे पाहते. एवढं ती बोलू शकते. त्याचे शब्द तिच्या कानांवरती आदळतात, पण अर्थ कळायच्या आधीच तिचं मन त्याच्या स्पर्शाच्या हवेत विरघळून जातं. मी म्हटलं, तुला गिटार शिकायची आहे ना? आणि मला आठवतं आहे त्या दिवशी तू माझ्या रूममध्ये आली होतीस आणि म्हणाली होतीस,
तुम्ही शिकवाल का मला गिटार? त्याचं स्मरण तिला क्षणात भूतकाळात घेऊन जातं. मीरा थोडी गोंधळलेली, थोडी लाजलेली शब्द गिळत बोलते. हो म्हणजे हो ना, शिकायचं होतं मला, पण आता नको. म्हणजे मी जेवण बनवते, मी जाते. ती उठायचा प्रयत्न करते, पण आरवचा हात तिच्या कंबरेवर अजून घट्ट होतो आणि दुसरा हात तिच्या हातांवर थांबलेला असतो. त्याच्या हाताच्या घट्ट आणि हळव्या पकडीत एक प्रकारचं न बोललेलं प्रेम असतं. मीरा थबकते. तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागतात. हृदयाचे ठोके जोरात, आवाज ऐकू येईल इतके. तिचा चेहरा लाजेनं अगदी लालसर झालेला होता. ओठांवरती हसू दाटलेलं, पण डोळ्यांमध्ये एक प्रकारचा गोंधळ होता. ती पटकन नजर चुकवते. तिच्या मनात एकच विचार, आरवने जर माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो जर सगळं काही समजून गेला तर? आरव हळूच तिच्या कानाजवळ येतो आणि कुजबुजतो. मीरा, जे शिकायचं असतं ना, ते मनापासून शिकायला लागतं आणि प्रेमाने शिकवलं तर अजून लवकर शिकता येतं. त्याचे शब्द तिच्या कानात शहारे सोडतात. ती पूर्णपणे शांत होते, पण आतून हादरलेली असते. काही क्षण दोघंही काही बोलत नाहीत. फक्त त्या धडधडणाऱ्या हृदयाच्या आवाजात एक अव्यक्त नातं आकार घेत असतं. आरव बाजूला ठेवलेला त्याचा गिटार उचलतो. काही न बोलता तो गिटार मीराच्या मांडीवरती अलगद ठेवतो. मीरा थोडी गोंधळते, पण काही न बोलता त्याच्याकडे बघते. आरवने गिटार अशा पद्धतीने धरलेली असते की ते वाजवताना मीराला त्याचा पूर्ण स्पर्श जाणवत राहतो. त्याचा एक हात पाठीमागून फिरून मीराच्या उजव्या हातावरती येतो, अगदी हळूवारपणे. दुसरा हात तिच्या बोटांवरती, गिटारच्या तारांवर, ज्यावर आरवची बोटं देखील असतात. मीराचं अंग क्षणभर शहारतं. ती काही बोलत नाही, फक्त हलकेच डोळे मिटून त्याच्या स्पर्शाच्या जाणीवांमध्ये हरवून जाते. आरवचा चेहरा अगदी तिच्या खांद्याच्या पाठीमागे, त्याच्या श्वासाची ऊब तिच्या गालावरती जाणवते. त्याच्या आवाजात आता एक नजागतीचा गहिवर असतो. आरव शांत स्वरातच बोलतो, हे बघ, ह्या तारांवर बोटं अशा पद्धतीने ठेवायची आणि मग हे चॉर्ट्स. मीरा काहीच ऐकत नसते. तिचं संपूर्ण लक्ष त्याच्या स्पर्शावर, त्याच्या श्वासावर आणि त्या क्षणाच्या नशेवर होतं. आरव तिचा उजवा हात हलकेच आपल्या हाताने धरून गिटारच्या तारांवर ठेवतो. त्याच्या बोटांची थंडी आणि त्या स्पर्शातली जाणीव मीराच्या शरीरात एक लाट निर्माण करत होती. तो काही न बोलता तिला फक्त बघत होता. पण अचानक त्याचा चेहरा हळूहळू तिच्या खांद्याजवळ येतो आणि मग अगदी अलगद त्याची हनुवटी तिच्या खांद्यावरती टेकते. मीराच्या अंगावर सरसरून शहारे उमटतात. त्याचे गरम श्वास तिच्या मानेजवळ पोहोचतात आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शिरशिरी उठते. ती पटकन थोडीशी मान वळवते आणि त्याच्याकडे पाहते. आरव मात्र अजूनही गिटारकडेच बघतोय, अगदी शांत, तल्लीन. आरव सावध, हळू आवाजात बोलतो, ही पहिली तार हलक्या बोटांनी ह्या जागेवर दाबायची आणि नंतर ही. तो तिच्या बोटांना दिशा दाखवतो, पण त्याच्या चेहऱ्याचा अंश अजूनही तिच्या मांडीजवळ होता. तिचा श्वास थांबल्यासारखा होतो. ती गोंधळते. त्याच्या श्वासांची उष्णता आणि स्पर्श तिच्या त्वचेवर जणू गुदगुल्या करत होता. आरवचा हात मीराच्या उजव्या हातावरून गिटारच्या तारांवर फिरत होता. बोटं एका विशिष्ट लयीत हलत होती, पण त्याच्या मनाचा सूर वेगळ्याच दिशेने जात होता. त्याचे डोळे गिटारकडे असले तरी त्याचे मन मीराच्या श्वासांमध्ये गुंतलेलं होतं. हळूहळू त्याचा चेहरा मीराच्या मानेजवळ सरकत गेला. त्याचे ओठ हलगत तिच्या मानेजवळ फिरू लागले आणि मग अचानक तो स्पर्श. मीराच्या मानेवर आरवच्या ओठांचा हलकासा स्पर्श तिचं संपूर्ण शरीर क्षणभरात थरारून केलं. सर, इतकंच म्हणत ती थोडीशी बाजूला सरकते, मान वळवते, पण तिच्या त्या हालचालीमुळे आरवला अजून जवळ यायचा क्षण मिळतो. तो थोडासा झुकतो आणि त्याचे ओठ पुन्हा तिच्या मानेवरती अलगद फिरवू लागतो. ती श्वास रोखून धरते. नाही, हा स्पर्श आता अचानक नव्हता.
हा जाणवलेला, गोंधळणारा पण मनाला गहिवरून टाकणारा स्पर्श होता. आरवचा श्वास तिच्या त्वचेला झोंबत नव्हता. तो हळूहळू त्या क्षणांमध्ये तिला विरघळत होता. त्याची ओढ, त्याचा स्पर्श, तिच्या मूक लाजण्याचा गंध त्या दोघांतल्या नात्याला वेगळंच वळण देत होता. मीरा आता बोलू शकत नव्हती. तिचे डोळे मिटले होते आणि तिच्या मनात फक्त एकच विचार चालू होता, हे खरं आहे का की हे स्वप्न आहे? आरवचा डावा हात जो गिटार पकडून होता तो अलगद सुटतो. आता फक्त मीराची बोटं गिटारवरती विसावलेली होती. गिटार अजूनही तिच्या मांडीवरती होता, पण आता त्या तारांवर आवाज नव्हता. फक्त श्वासांचा एक अदृश्य संगीत चालू होतं. आरवचा डावा हात हळूच मीराच्या गालावरती येतो. त्याची बोटे तिच्या गालावरती थांबतात. ते स्पर्शात एक माया होती, एक भावना होती जी शब्दांच्या पलीकडची होती. त्याचा उजवा हात अजूनही तिच्या हातांवर गिटारांच्या तारांवरती होताच. ते दोघं जणू एकत्र एखाद्या प्रेम गाण्याचा सूर छेडत होते, नुसत्या स्पर्शातून. आरव तिचा चेहरा हळूच स्वतःकडे वळवतो. त्याचे ओठ तिच्या मानेपासून हळूहळू वर चढत होते. ते आता तिच्या गालाजवळ, मग कपाळाजवळ. शेवटी त्याचे ओठ तिच्या कपाळावरती विसवतात. तो क्षण जणू संपूर्ण वेळेला थांबवून जातो. आरव डोळे उघडतो. पाहतो मीरा डोळे मिटून बसलेली. तिच्या चेहऱ्यावरती शांतता, गोंधळ आणि गहिरी भावना होती. ती हरवून गेलेली असते त्या स्पर्शामध्ये, त्या जवळीकमध्ये. त्या कपाळावरील ओठांचा स्पर्श तिला जणू आयुष्यभर लक्षात राहील असा वाटतो. आरव हलकंसं कुजबुजतो. समजलं गिटार कसं वाजवायचं? आरवचा आवाज अचानक तिच्या कानात घुमतो. मीरा एकदम भानावरती येते. डोळे उघडून पाहते तर आरवचा चेहरा तिच्यासमोर अगदी जवळ होता. तिचा श्वास अडकतो क्षणभर. ती झटपट चेहरा दुसरीकडे वळवते आणि कसं तरी ओठ हलवत बोलते, सर, तुम्ही मला नंतर शिकवा. माझं मन नाही लागत आता. त्या क्षणात आरव तिच्याकडे बघत अगदी शांतपणे बोलतो, माझंही मनच लागत नाही मीरा. त्याचे शब्द हलकेच हवेत विरून जातात, पण मीराच्या मनात थेट आदळतात. ती स्तब्ध होती क्षणभर. आरवचे बोलणं केवळ एक उत्तर नव्हतं, त्यामागे भावनांचा एक गूढ अर्थ होता. एक न सांगितलेली कबुली, एक नाजूक पण खोल भावना. मीराला समजत होतं तो काय म्हणतोय आणि का असं म्हणतोय. तिला जास्तच लाजल्यासारखं वाटतं. ती पुन्हा एकदा चेहरा वळवते, ओठ चावतच राहते. हृदयाचे ठोके जोरात वाजू लागले होते. मी जाते, मला स्वयंपाक बनवायचा आहे. मीरा घाबरल्यासारखं गोंधळलेल्या आवाजात बोलते आणि उठायला लागते. पण ती उभी होण्याआधीच आरव तिचा हात परत धरतो. कसलीच घाई नाही, पण त्याच्या हातात एक हलकंसं पण ठाम वचन असतं. जणू तो तिला थांबवतोय, पण फक्त हाताने नाही, भावनेनेही. तो तिला हलकंसं स्वतःकडे खेचतो. ती परत त्याच्याजवळ येते. हृदयाची धडधड अजून वेगळीच होत असते. आरव परत तिच्या मानेजवळ येतो. त्या मृदू ओठांचा स्पर्श परत तिला हलवतो. तो तिच्या मानेपासून थोडा वर फिरतो आणि तिच्या कानाजवळ थांबतो. मला तुझ्याकडून सॉरी ऐकायचं आहे. त्याचा आवाज फक्त कानात नाही, हृदयामध्ये सुद्धा घुमतो. हे म्हणतच तो पुन्हा तिच्या गालावरती येतो. हलकंसं तिच्या गालावरती अलगदपणे ओठ टेकवतो आणि कुजबुजतो. अशा पद्धतीनं अचानक तो मागे वळतो, एकदम शांत. मीरा मात्र अजूनही स्तब्ध. तिच्या चेहऱ्यावर एकच मिश्र भाव, लाज, गोंधळ आणि थोडा थरार. ती तशीच काही क्षण तिथे बसून राहते. आरव तिच्या हातावरचा त्याचा हात अलगद काढतो आणि तिच्याकडे हसतच बघत बोलतो, काय झालं मीरा? मी जसं सॉरी कसं म्हणायचं हे तुला दाखवलं, त्याच पद्धतीने आता तू पण मला बोलणार आहेस का सॉरी? त्याच्या बोलण्यात मिश्किलपणा होता, पण त्याच्या डोळ्यात मजा स्पष्ट दिसत होती. मीरा अजूनही गोंधळलेली, पण आता ती पटकन उठते. मी जाते, मला जेवण बनवायचं आहे. गडबडीतच ती दाराकडे धावते. तिचा पदर थोडा सटकतो, पण ती पटकन सावरते.
ती काही न बोलता रूमच्या बाहेर जाते. आरव तिच्या पाठोपाठ बघत राहतो आणि स्वतःशीच हसत बोलतो, सकाळी मला त्रास देत होतीस ना, आता मी देईन तुला त्रास. त्याच्या चेहऱ्यावर एक हसरा, खोडकर पण प्रेमळ भाव उमटलेला असतो. मीरा एकदम जोरात पायऱ्या उतरते. छातीत धडधड, डोळ्यात गोंधळ, ओठांवरती नकळत हसू. ती किचनपर्यंत पोहोचते आणि थेट किचन कट्ट्यावरती टेकते. दोन्ही हात छातीवरती टेकवते. श्वास खोलवर घेते. बापरे, हे सगळं काय चाललं आहे? काय होतं हे सगळं? स्वतःशीच ती कुजबुजते. आरव सर, म्हणजे आरव का का असं करतायत? आणि मी का हरवून जाते त्यांच्या स्पर्शात? कितीही स्वतःला थांबवलं तरी मी नाही का स्वतःला थांबवू शकत? क्षणभर ती डोळे मिटते आणि त्याच्या श्वासांचा उष्ण स्पर्श आठवतो. मानेला झालेले गुदगुल्या, कानाजवळ घुमणारा त्याचा आवाज, गालावरती फिरलेले त्याचे ओठ. हे छान वाटतं. का छान वाटतं? ती हळूच हसते, एकदम गोंधळलेली. असं वाटतं जणू पोटात फुलपाखरं नाचतायत. पण क्षणात स्वतःला सावरते. दोन्ही गालांवरती हात मारते आणि म्हणते, नको गं, नको मीरा, नको या सगळ्या गोष्टींमध्ये तू विचारत गुंतू. तुला अजून खूप कामं करायची आहेत, जेवण बनवायचं आहे. ती खोल श्वास घेते, केस मागे सारते आणि स्वतःला सावरून ओट्याजवळ वळते. गॅस सुरू करते. भाजी चिरायला ती सुरुवात करते. पण ओठांवरचं ते हसू काही केल्या मात्र कमी होतच नव्हतं. आता कुठेतरी मनात ती भावना रुजू लागलेली असते. जी नक्की प्रेम आहे का ओढ आहे का की फक्त मोह, हे मात्र समजत नव्हतं. आणि ते कधी समजणार हे तिलाही कळत नव्हतं. मीरा ओट्यावर वाकून भाजी चिरत होती. अजून तिच्या ओठांवर थोडंसं हसू होतं. तेवढ्यात अचानक तिच्या पोटांवर एक मृदू परत स्पर्श तिला जाणवतो. ती थोडीशी दचकते, पटकन पाठीमागे वळते. सर, ती हलक्याच आवाजात कुजबुजते. आरव अगदी तिच्या पाठीमागे उभा असतो, खूप जवळ. श्वासांचा उष्ण स्पंदन तिच्या गालावर स्पष्ट जाणवत असतो. मीरा पटकन नजर परत समोर वळवते. देवा, हे परत इथे आले, आता काय त्रास देणार आहेत? तिच्या मनात विचार सुरू होते. आरवचा एक हात तिच्या पोटावरती फिरतोय, तर दुसरा हात किचन कट्ट्यावरती टेकलेला. त्याच्या शरीराचं उष्ण अस्तित्व तिच्या पाठीतून आत शिरतंय. तो हलकेच तिच्या खांद्यावरती त्याचा चेहरा परत टेकवतो आणि परत त्याचे ओठ तिच्या मानेजवळ फिरायला लागतात. सर, फक्त इतकं तिच्या तोंडातून एवढंच निघत होतं. आरव हलक्याच आवाजात थोडा कुजबुजल्यासारखा बोलतो. मग कधी बोलणार आहेस तू मला सॉरी? अशाच पद्धतीनं? आरवचं बोलणं ऐकून मीरा अजूनही गोंधळलेली, लाजलेली होती. सर, जेवण बनवते मी. आरव तिच्या मानेवर हलकासा श्वास घेत असतो. अच्छा, जेवण बनवतेस का? ठीक आहे, मग बनव जेवण. जेवण झालं की रात्री अशाच पद्धतीने मग मला सॉरी बोल, चालेल? लक्षात ठेव, रात्री. असं म्हणत तो अजून काही क्षण तिच्या पोटावर हात फिरवत राहतो. कधी तिच्या मानेवर हलकेच ओठ टेकवतो, मग अचानक एक चपळ चालीने मागे सरतो आणि शांतपणे आपल्या रूमकडे वळतो. मीरा स्तब्ध, हातात चाकू पण भाजी चिरायची विसरलेली. श्वास अनावर आणि ओठांवर परत तेच लाजरं हसू. आरव निघून गेलेला बघून मीरा चाकू बाजूला ठेवते. ते कपाटाला टेकून डोळे बंद करते आणि स्वतःशीच हळूच कुजबुजते. अशा पद्धतीने सॉरी? म्हणजे मगाशी आणि आत्ता जसं ते माझ्या गालावरती ओठ टेकवत होते, मानेवरती, हेच? तिच्या चेहऱ्यावर हलकं लाजरं हसू उमटतं. म्हणजे खरंच मला त्यांना अशा पद्धतीने सॉरी बोलायचं आहे? कसं शक्य आहे? काहीही बोलत असतात सरसुद्धा. ती स्वतःशीच बोलत असते, पण गालावरची लाळसर छटा मात्र लपवता येत नव्हती. सकाळपासून मी ज्या पद्धतीने सॉरी म्हणत होते ती त्यांना आवडली नाही आणि आता त्यांना ही नवीन पद्धत हवी आहे. हे काय नवीनच आहे त्यांचं? तिच्या डोळ्यासमोर तो सीन येतो.
ती आरवच्या अगदी समोर उभी आहे. त्याच्याकडे ती एकटक बघत आहे आणि मग त्याने जसं आत्ता दाखवलं त्याच पद्धतीने ती त्याला सॉरी बोलते. ती पटकन डोळे मिटून मान खाली घालते. बापरे, मी हे खरंच केलं तर? नाही, मी काहीतरी केलंच पाहिजे. स्वतःला सावरत ती हळूहळू स्वयंपाकात लक्ष देऊ लागते. जेवण झाल्यावर बोल असं सांगून गेलेत, पण 9 ते 10 म्हणजे आमचं फ्रेंडशिप आवर असतं आणि जर त्यावेळेला ते परत जवळ आले तर? क्षणभर तिचं मन पुन्हा हरवतं. नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. मीरा मनाशीच विचार करत होती. चला गाईज, आजचा हा रोमॅन्टिकने भरलेला तुम्हाला भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. खरं तर ना, पुढे मला थोडं लिहायचं होतं, पण मी मुद्दामच तुम्हाला थोडंसं आशेवरती ठेवलेलं आहे. कारण तुम्हालासुद्धा थोडी वाट बघायला लावणं माझं काम आहे ना. मग आता मीरा खरंच आरवला त्या पद्धतीने सॉरी बोलते का, किंवा आणखीन कोणत्या नवीन पद्धतीने त्याला सॉरी बोलते, हे तुम्हाला पुढच्या भागात दिसणारच आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे कालपासून आरव आणि मीराच्या लव्ह स्टोरीला आपण सुरुवात केलेली आहे. हळूहळू त्यांच्यामध्ये प्रेम फुलत जाणार आहे. फक्त आता तुम्ही कमेंट्स करून माझ्या पाठीमागे भुरभुर लावू नका. लवकर त्यांचं लग्न करा, लवकर त्यांना एकत्र आणा. सगळ्या गोष्टी हळूहळू होतात. तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये सुद्धा हळूहळूच झालं असेल ना, का डायरेक्ट तुम्ही तुमच्या डोक्यावरती तांदूळ टाकलेत? नाही ना. मग त्यामुळे सुद्धा आपल्या आरव आणि मीराच्या डोक्यावरती अक्षदा पडण्या अगोदर त्यांची हळूहळू एखाद्या कळीप्रमाणे कशी त्यांची लव्ह स्टोरी फुलत जाते हे सुद्धा बघा. डायरेक्ट लग्न बघायला येऊ नका. ओके. त्यामुळे आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आपले मीरा आणि आरवची लव्ह स्टोरी सुरू झालेलीच आहे, त्यामुळे आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कारण वाचक खूप आहेत, पण सबस्क्राईब काहीजण करत नाहीत. फक्त वाचतात, चोरासारखं वाचतात आणि निघून जातात. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की आवर्जून करा. आणखीन एक, जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झालेले नाही ते खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जावा, तिथे क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हा. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कथा कधी येईल, माझे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील, मागे पुढे कथा अपलोड होत असते, ते मी तुम्हाला तिथे सारखं सांगत असते, जेणेकरून तुम्हालासुद्धा कथेचं टायमिंग कळेल, अंदाज कळेल आणि तुम्हाला कथेसाठी वाट बघावी लागणार नाही. ओके. चला बाय. पुढचा भाग उद्या पोस्ट होणार आहे. ओके. त्यामुळे कमेंट नका करू पुढचा भाग लवकर पोस्ट करा म्हणून. उद्या होईल त्याची काळजी तुम्ही करू नका. ओके. कमेंट फक्त तुम्ही करा. बाय.